कालिकेचं महाकालिकेचं आणि मच्छिंद्रनाथांचं युद्ध झालं होतं। तर त्या युद्धामध्ये काय झालं ते या गाण्यात जातो। आग अलग निरंजन मारून रिंगण 52 वीर घेतले जिंकून कसे आग आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर जरा थोडंच आवाज वाढव थोडंच जोरदार आवाज आला पाहिजे आता। माईक वाले नका म्हणू माईक वाले तुम्ही नका म्हणू यांचा आवाज येऊ द्या। आदेश म्हणायचा आदेश तुम्ही बी अलग निरंजन म्हणता काय आदेश म्हणायचंय आदेश हा सगळ्यांनी म्हणायचंय। चला इथून तर काय आवाजच आहे ना इथं योजना मिळाली नाही का चला सगळ्यांनी म्हणायचं चला अलग निरंजन मारून रिंगण बावीर घेतले जिंकून अलग निरंजन मारून रिंगण बावीर घेतले जिंकून मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर गंगण मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर युद्ध तर झाले पण पुढे काय झालं आवनाथाच्या भक्ती पुढे आधी माया नमली कालिकेच्या युद्धात मग कालिका माताने बिरामधले सगळे भूताव सोडले बाबांवर म्हणजे मच्छिंद्रनाथांवर आवनाथाच्या भक्ती पुढे आधी माया नमली आणि बडे बाबांनी काय केलं भूत भूतावळ ओल्या झाडाला जाळले आणि तो भूतांचा राजा आग्या वेताळ तो भूतांचा राजा आग्या वेताळ त्याला बाबांनी काय केलं बडे बाबांनी तो आग्या वेताळ बाबांनी दिलाय पाण्यात फेकून तो आग्या वेताळ नाथाने दिलाय पाण्यात फेकून असं घडल्यानंतर कालिका माता चिडल्या कालिका माताला राग आवरला मग कालिकाने काय केलं अहो अंकारली कंकारली तिला म्हणतात महाकाली अहो अंकारली कंकारली तिला म्हणतात महाकाली अहो मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारले अंकारली कंकारली तिला म्हणतात महाकाली मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारले मग बडे बाबांनी काय केलं मच्छिंद्रनाथांनी मग नाथाने वार्तना कर्ष शस्त्र मारिल फेकून मग नाथाने वार्तना कर्ष शस्त्र मारिल फेकून ये आले मच्छिंद्रनाथ सांभाळवी मच्छिंद्रनाथ सांभाळवी मच्छिंद्रनाथ
कालिका माताचे दोघं एकमेका ऐका ना. पण शेवटी कालिकेला नमतं का घ्यावं लागलं. अव मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारली कालिका माताने. अव मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारली. पण तिथं काय झालं. तिथं कालिका माता मच्छिंद्रनाथाला हारले. मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारली. अव मच्छिंद्रनाथांवर उलटी विद्या मारली. पण तिथं कालिका माता मच्छिंद्रनाथाला हारले. बडे बाबा काय म्हणले. आई साहेब बडे बाबा कालिका माताला म्हणले आई साहेब अग तुझं वीर कंगन जाईल मी ग झोळीत घेऊन. तुझं वीर कंगन जाईल मी ग झोळीत घेऊन. कालिका माताने बडे बाबाला गोसावडे म्हणल्यामुळे खूप राग आला. त्यामुळे बडे बाबा म्हणले तुझं वीर कंगन जाईल मी ग झोळीत घेऊन. मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगन. मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगन. बडे बाबा माहिर. आणि हे गाणं ज्यांनी लिहिलं नाशिकचे गोविंद शाहीर साठी एक जोरदार टाळ्या होत्या. खूप सुंदर असं गाणं लिहिलं. आव भक्ती मध्ये पहा बडे बाबा माहिर. आणि ज्यानं लिहिलं गाणं तो गोविंद शाहीर. आणि आज या धर्मनाथ बीज निमित्त त्या नवनाथांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या वडगाव पाण मध्ये दादा बाबाजी असं सुख समृद्धी यश हे गाव असंच आनंदी राहू दे. हीच बडे बाबा चरणी प्रार्थना म्हणून सांगायचं आहे. सुखी ठेवा नाता साऱ्याला आकाश बाबीचं मागन. आज इथं सगळ्यांना बाबा चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की सुखी ठेवा नाता साऱ्याला आकाश बाबीचं मागन. एक जोरदार आवाज आला पाहिजे. मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगन. मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगन. कुठे गेले टाळ्या. असं का प्रत्येक वेळी सांगावं लागते टाळ्या वाजवा. अगं उठ गा अंबाबाई झाली सोन्याची पहाट. असं करू नका. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कलाकार हा टाळ्याचाच भुकेला असतो. जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांच्या. धन्यवाद. कानिपनाथ बघा कसे येतात दारात. हाताचा चिमटा काकेचा झोळी घालून भगवावे. दारी आला या बाबा दिला या बाजा दारी आला या बाबा दिला बाबा दिलाय माझा
तिथं भिक्षा येऊन द्यायची. मी जर खाली आलो तर सगळ्याकडून 500 घेईल. हा चला कसं दारी आला या बाबा फक्त एवढं आहे की मी झोळी नाही आणली बाबांची, एवढंच फरक आहे. दारी आला या बाबा भिक्षा वाढ माई सदनाताची कृपा दृष्टी तुझ्या घरावर राही. भिक्षा वाढ माई सदनाताची कृपा दृष्टी तुझ्या दारियाला बाबा दिलाया वाजा शेजारी कोकण गाव, जे गाव ग्रंथात नोंद आहे कणकगिरी असं त्या गावाचं नाव आहे, जिथं गहिनीनाथांचा जन्म झालेला आहे. जर तुम्ही जातच असाल, जे कोणी गेले नाही तर नक्की तिथं जावा. आपल्या नाथांचा प्रसार असाच झाला पाहिजे म्हणून सांगायचंय. नाथाच्या जन्माने झाली पावन ही धरती, नाथाच्या जन्माने झाली पावन ही धरती. वा, आजीकडून भिक्षा आली बाबांसाठी, धन्यवाद. तसं ताईकडूनही आलेली आहे माया, याच्याकडून भिक्षा आली, धन्यवाद. नाथाच्या जन्माने झाली पावन ही धरती, आजही त्यांची छाया आहे बघा साऱ्या विश्वावरती. आणि हे पण गाणं ज्यांनी दिलं, एकदा कार्तिक साठी 2 टाळ्या होत्या. पण गाणं ज्यांनी दिलं, या आकाश कार्तिकाच्या नशिबाची बदलली त्यांनी रे, या आकाश कार्तिकाच्या गाण्याची बदलली त्यांनी रे. Baba
लागतंय टाळ्या वाजवा गैनीनाथांचं गाणं ओम नमो आदेश शेवटी होईल सगळ्यांच्या टाळाच्या गजरात ते गाणं शेवटी होईल शेवट घ्यायचंय का नाही ना आता थांबा शेवट घ्यायचं बंगाली म्हणून नंतर अजून एक गाणं मला आता एक आठवलंय जे गाणं फेमस आहे ते गाणं कुठलं कुठलं अगं आम शहरातीला काली गजा दिला आम शहरातीला काली गजा दिला शिष्या गुरु भक्ताचा आगोरी भक्त काय म्हणतोय अगं आम शहरातीला काली गजा दिला शिष्या गुरु भक्ताचा मी ओम काली म्हणल्यावर तुम्ही जय काली म्हणायचं सगळ्यांनी कारण ती बी आपली आईच आहे माता काली पण आपली आईच आहे तुम्ही सगळ्यांनी दोन्ही हात वर करून आवाज द्यायचा आहे मी ओम काली म्हणल्यावर तुम्ही जय काली म्हणायचं हा ओम काली हा यात तुम्ही जे सगळे आहे ना तुम्ही कालिकेचं स्वरूप आहात सगळ्या महिला हा प्रत्येक महिला ही कालिका आहे जगदंबेचं स्वरूप आहे म्हणून तुमचा आवाज आला पाहिजे ओम काली आम्ही शिष्यावरी भक्ताचं भक्त काय म्हणतो महाजनात वीर कंगन आगोरी भक्त म्हणतो मी शिष्य आगोरी भक्ताचा घोट घेईल तुझ्या रक्ताचा पण आम्ही नाथ भक्त काय म्हणतो अरे तंत्र मंत्र चालणार नाही केला तरी तू घाट अरे तंत्र मंत्र चालणार नाही केला तरी तू घाट अरे केला तरी तू घाट कारण का काली रात का रखवाला मला हाय पडे बाबाची साथ आणि जिथं ज्यांच्या मुखात नाथांचं नाव आहे ना ज्यांच्या मुखात नाथांचं नाव असलं ना ती कुठलीच वाईट शक्ती आपल्या जवळ पण येत नाही कुठली
कुठलीही शक्ती असू द्या, ज्यांच्या मुखात नाथांचं नाव आहे ना, कुठलीच वाईट शक्ती त्याला स्पर्श करू शकत नाही, त्या जवळ बी फिरू शकत नाही. म्हणून सांगायचंय, अरे तंत्र मंत्र चालला नाही, केला तरी तू घात, केला तरी तू घात. काली रंग रखवला मला हाय कुणाच्या वाटेला जात नाही, आणि जर कोणी गेलं तर म्हणून सांगतो, अरे नको वाटेवर मला तू शिरू, नको खोडी माझी करू, भावना लिंब नको भारू नाही होईल खेळ सर. मला तू शिरू, नको खोडी माझी करू, भावना लिंब नको भारू नाही होईल खेळ. अरे तुझ्या घोरे विद्येला रे नाथ पंत नाही भेट, अरे तुझ्या घोरे विद्येला रे नाथ पंत नाही भेट. सद्गुरु नवनाथ महाराज की. काली रात रखवाला मला आहे माझी झालं. काय झाले? जय, क्या बात आहे. बाबा बोलतो बंगाली.